कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला हसायला काय झालं? नाहीतर काय, जे हसतात ना त्यांचे दात दिसतात. दिसू देत, माझेच दिसतील ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आहे, आम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला माहितीये तुम्ही कसे दिसताय? कशा? जुन्या फिल्म मध्ये त्याचे हिरोईनच्या समोर गुंड उभे राहतात ना, तसे. तोंडाला येईल ते बोलू नकोस. ही आपल्याला गुंड बोलते. नाही नाही, मी फक्त स्टॉप इट. पण तुमचं काय ग? तिच्याशी टाइमपास करण्यापेक्षा कामाचं बोला. सॉरी वहिनी. आजीने तुला का बोलवलं होतं? त्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून बोलवलं. ते आम्हालाही माहितीये. माहितीये ना, मग कशाला विचारताय? तू त्यांना काय बोललीस? आजी रूम मधून बाहेर आल्या तेव्हा एवढ्या खुश का होत्या? कारण मी त्यांना मेहंदीच्या दिवशी जे जे झालं ते सगळं खरं खरं सांगून टाकले. म्हणजे तू नक्की काय सांगितलंस? सत्य सत्य सत्य. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. स्पष्टपणे सांग, काय सांगितलंस? एजेंनी माझ्या बरोबर लग्न का मोडलं ते मी त्यांना सांगून टाकलं. अय्यो, वहिनी, झालं, संपलं आता सगळं. हिने आजींना सगळं खरं सांगितलं असणार. मेहंदीच्या दिवशी तुम्हीच तिला पळायला मदत. सरस्वती, हळू बोल. वहिनी, सरू म्हणते ते खरं असेल तर मग तर आजी आता एजंटना सगळं सांगणार. तसंही ते आता एजंटशीच बोलायला गेलेत. आणि मग एजे ते आता आपल्याला काय शिक्षा देतील? एजंटनी आपल्याला पोळ्या लाटायला सांगितलं तर? पण मला तर पोळ्या लाटायला येतच नाही. गप्प बस सरस्वती. मी तुला शेवटचं विचारते. स्पष्टपणे सांग, काय बोललीस तू त्यांना? तुझ्या बरोबर टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये. बोल. सांगते. आजींना असं वाटत होतं की अंकलनी माझ्या बरोबर ठरलेलं लग्न मोडून माझ्यावर अन्याय केला आणि त्याच्याच टेन्शनमुळे ते इतके आजारी पडले. मग काय, मग मला त्यांना सगळं खरं खरं सांगावंच लागलं. मी त्यांना हेच सांगितलं की मेहंदीच्या दिवशी मी स्वतःहूनच पळून गेले होते आणि हेही सांगितलं की मलाच ते लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. आमच्याबद्दल काही सांगितलं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।